आज आपल्या या बालापूर गावी कष्टकरी संघटनेच्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित आपले ब्रायन भाऊ मध्ये मी करेन या मतदारसंघात जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांचाच एक उमेदवार आता बॅट घेऊन उतरलेला आहे। त्यांनी सांगितलं आपल्या किरण भाऊ गलानी की ज्यांनी पेसाची भरती लांबवली, ज्यांनी पेसाच्या भरतीच्या विरोधामध्ये आपल्या पोरांच्या आपल्या समाजाच्या जातीच्या विरोधामध्ये अपील केलं, तेच आता त्या ठिकाणी आम्ही फार काही चांगलं काम केलं सांगून आता मतं मागायला आलेले आहेत। ज्या मुलांना 50,000 रुपयाचा पगार मिळणार होता तो या पेसाच्या स्थगितीमुळे थांबला। सरकारने जो जी.आर. काढला पेसा भरतीचा तात्पुरता मानधन तत्वावर, त्या मानधन तत्वानुसार शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, प्रयोगशाळा परिचर या पदांना मानधन तत्वावर फक्त 15,000 रुपये पगार मिळणार आहे। स्थगिती आहे त्याच्यावर, पण ती स्थगिती सुप्रीम कोर्टाची नाही, ती स्थगिती राज्य सरकारची आहे। आणि राज्य सरकार हे खोकेवाल्यांचं सरकार आहे, दाढीवाल्यांचं सरकार आहे। आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नसताना सुद्धा फक्त काही ठराविक लोकांच्या समाधानासाठी आपल्या आदिवासी समाजातील लोकांच्या नोकऱ्या रोखल्या। 2 वर्ष वाट पाहायला लावली आपल्याला आणि फार आपले आंदोलन आपण चारोटीला आंदोलन केलं, नाशिकला आंदोलन केलं, अनेक मोर्चे काढले, मंत्रालयासमोर आंदोलन केलं। आणि म्हणून निवडणुकीच्या तोंडावर बदनामी होऊ नये, आदिवासी समाज यांच्या विरोधामध्ये जाऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात हा पेसा भरतीचा जी.आर. काढला। तो आपल्यासाठी पुरेसा नाही। आपलं सरकार आल्यानंतर ब्रायन भाऊ त्या ठिकाणी या सर्व मुलांना पुन्हा एकदा परमनंट नोकरीमध्ये घेऊन त्यांना कायम करण्याचं काम हे आपलं सरकार करेल असा शब्द या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना देतो। पोलीस भरतीमध्ये आपल्या समाजातील मुलांच्या उंचीचा नेहमी विषय यायचा। आदिवासी बहुल भागातील भरतीमध्ये 165 सेंटीमीटरचा मुद्दा होता। आपल्या अनेक मुलं मुली त्या ठिकाणी 1-2 सेंटीमीटरवरनं त्यांना भरतीच्या बाहेर काढलं जात होतं। विधानसभेत तो मुद्दा मांडून त्या ठिकाणी आपण तो सोडवून घेतला आणि आज आदिवासी समाजातील आपल्या मुलामुलींना फक्त पालघर जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 5 इंचाची सूट ही पोलीस भरतीमध्ये आपल्या आदिवासी बहुल भागामध्ये 18 जिल्ह्यामध्ये दिलेली आहे। याचा मला सांगताना आनंद होत आहे। EGSचा जो विषय आहे, महाराष्ट्र राज्याच्या स्टेट कमिटीवर मी होतो। आता जो आपला डेली वेजेसचा जो विषय आहे, किमान वेतन म्हणजे केलेल्या कामाच्या मोबदल्यात त्याला पुरेसं वेतन दिलं पाहिजे ही सरकारची भूमिका असते। सातत्याने मुद्दा मांडून सुद्धा सरकारने हा वेतन वाढवलं नाही। परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये किमान जास्तीत जास्त कसं वाढवता येईल असा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया। आणि सरकार आपलं येणारच आहे, त्यावेळेला महाराष्ट्र राज्याच्या किमान वेतन जे मंडळ आहे त्याच्यावर आपल्या संघटनेचा प्रतिनिधी घेतला जाईल, म्हणजे पुढचं उत्तर आम्हाला द्यायची आवश्यकता राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आणि मी जे बोलतो ते मी करतोच, माझी पद्धत आहे। एक सलमान खानच्या पिक्चरचा डायलॉग आहे, तो मी नेहमी भाषणात सांगतो आमच्या पार्टी मीटिंगमध्ये की एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता। फॉरेस्ट प्लॉटच्या बाबतीमध्ये आपल्याला तालुका स्तरावर जी आपली कमिटी असते वन हक्क समिती, त्या वन हक्क समितीच्या बैठका आपण पहिल्या काळात घेतल्या होत्या। आमदार विनोद निकोले, आमदार राजेश पाटील आणि मी यावर फार मोठी भूमिका घेतलेली होती। आपले नरहरी झिरवाळ साहेबांच्याकडे 2 वेळा बैठका या बाबतीत झालेल्या आहेत वन हक्काच्या, कारण हा प्रश्न सुरगाणाचा आहे। आपले जे ट्रायबल जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपला हक्क आहे। हा जो वन हक्काचा विषय जो आहे पुढच्या काळामध्ये राज्याच्या स्तरावर याची अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रयत्न, जसा पेसा भरतीसाठी आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोर्टामध्ये लढलोय तशाच प्रकारची लढाई ही पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मला पुन्हा संधी दिल्यानंतर त्या ठिकाणी करण्यात येईल हा सुद्धा शब्द मी आपल्याला देतो। त्याचबरोबर आपल्याला आदिवासी दिन सुट्टीचा विषय सांगितला, जागतिक आदिवासी दिन, तो आपला क्रांती दिन सुद्धा असतो। आणि तो क्रांती दिन त्या ठिकाणी साजरा करत असताना, आदिवासी दिन साजरा करत असताना राज्य सरकार आपलं आल्यानंतर ही जी सुट्टी आहे आपली ही पारशी दिनासारखी आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये आणून देण्याची जबाबदारी ही या भागाचा आमदार म्हणून मी घेतो। या ठिकाणी असा शब्द सुद्धा मी आपल्याला या निमित्ताने देतो।
मागच्या काळामध्ये दिलेले शब्द सगळे शब्द मी पाळलेले आहेत. केवळ बालापूरच्या याच आपल्या बैठकीमध्ये मला ब्रायन भाऊंनी वचन मागितलं होतं, आम्ही तुम्हाला निवडून देऊ, आम्ही तुम्हाला आमदार करू, पण एक आम्हाला वचन पाहिजे. मी घाबरलो होतो, काय मागतात आणि काय नाही. मधुबाई त्यांनी मागितला होता, आम्हाला आठवण करून द्यायची आहे. त्यांनी सांगितलं होता, ब्रायन भाऊ मला वाटतं थोडासा ज्योतिषी आहे, ज्योतिषी हा माणूस मला भगत दिसतो. कारण त्याचं कारण असं आहे का त्या काळामध्ये पक्ष फोडतील, आमदार फोडतील, कोणाला माहिती होतं का? तुम्हाला माहिती होतं का? स्वप्न पडला होता का? पण 50 खोके शब्द ऐकलाय ना, टीव्हीला पाहिलाय ना, 50 आमदार फुटले 50 कोटी घेऊन, त्यानंतर 40 आमदार फुटले 50 कोटी घेऊन, 90 आमदार फुटले, हजारो कोटीचा घोटाळा झाला, सरकार पाडलं गेलं. गेलं कसं काय माहित भावलं त्यांनी बरोबर मी होतो. त्यांनी माझ्याकडनं वचन घेतलं होतं आपल्या अशा बैठकीमध्ये की आम्हाला वचन द्या, तुम्ही पक्ष बदलणार नाही. मला वाटलं कसं काय मला प्रश्न विचारलाय, अजून मी आमदार होईल नाही, अजून मी आमदार झालो नाही, कसं काय मला भाऊ सांगतो. त्यामुळं मला तेव्हा आश्चर्य वाटलं होतं. पण मी वचन दिलं होतं की आपण आज या कष्टकरी संघटनेच्या बैठकीमध्ये आपण वचन घेतलंय ते मी पाळणार. आणि अनेक आमदार फुटले, खासदार फुटले, मंत्री फुटले, पण तुम्ही निवडून दिलेला आमदार फुटला नाही, 50 खोकायला विकला गेला नाही. मी निमाणी पुन्हा एकदा त्या विक्रमगड मतदारसंघाचा, त्या पालघर जिल्ह्याचा आणि या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी, आपल्या लोकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी, त्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि लढा देण्यासाठी आपण मला आमदार म्हणून निवडून द्यावं, अशी हात जोडून